निवडणुका या ठेकेदार, भांडवलदार, कंत्राटदारांच्या प्रवेशावर चिंता येत नसतात. हे लोकसभेच्या निवडणुकीनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं असल्यानं राज्यातील भाजप नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं, तरच आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत यश मिळवता येईल, असं घणाघाती आरोप करत भाजप संलग्न राष्ट्रीय कामगार आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी भाजपला खर्चा आहेर दिलाय. भाजपला राज्यात आलेल्या अपयशाचं सर्व स्तरातून विश्लेषण केलं जात असताना पक्षाशी संलग्न घटकही अशा पद्धतीने उघड टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप आपल्या रणनीतीत काय बदल करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रभर लाखो कामगारांच्या नेतृत्व केलं. अशाच कामगार नेत्याला त्यांच्याच कामगारांचे प्रश्न मांडायला जर तिथपर्यंत पोहोचता आलं नाही तर कामगार हा आपल्याजवळ राहणार नाही. 4 महिने बाकी आहेत, विधानसभा निवडणुका आहेत. मी देवेंद्रजींना सांगेन, मागं नाही हटायचं, पुन्हा लढा. श्रमिकांच्या जवळ जा, शेतकऱ्यांच्या जवळ जा. थोडंसं ठेकेदारांना बाजूला ठेवा. तुमच्यामध्ये ती ताकद आहे, पॉवर आहे, अभ्यास आहे, विवेक आहे, विचार आहे, नेतृत्व आहे, वक्तृत्व आहे आणि कर्तृत्व आहे. तुम्ही श्रमिकांना, शेतकऱ्यांना आणि सर्वांना एकत्र घ्या. पुन्हा महाराष्ट्रामध्ये झेंडा फडकेल. एवढंच त्या ठिकाणी मी सांगेन. ते जी मंडळी आहेत ही कामगारचे प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, श्रमिकांचे, युवकांचे, विद्यार्थ्यांचे, त्यांच्यापर्यंत नेतृत्वाला जाऊनच देत नाहीत. आणि तिथं नाही गेले तर प्रश्न कळणार कसे? तेवढा लाखो समाज हा मागं पडत चाललाय. त्यामुळं निवडणुका हे ठेकेदार, कंत्राटदार, भांडवलदार हे विजयी नाही करू शकत. आमच्यासारखेच तळागाळातले कार्यकर्ते करू शकतात. हे या निवडणुकीला दाखवून दिले.